श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. शुभ दुपार तुम्हा सगळ्यांना. कसे आहात तुम्ही सगळे? आशा व्यक्त करते स्वस्त असाल, मस्त असाल, स्वामींच्या सेवेमध्ये रममाण असाल. पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनेल मध्ये. कसे असाल हे मी नेहमी विचारते, कारण की आपण खुश राहिलो ना तर आपण सगळं काही करू शकतो, आणि आपण जर दुःखात राहिलो, आपण जर टेन्शन मध्ये असो, तर आपल्याला काहीच करावंसं वाटत नाही. म्हणून मी रोज कसे आहात सगळे असं मी नेहमी विचारते, आणि जितकं जमेल तितकं आनंदी राहण्याचा प्रयत्न करा. समस्या कोणालाही चुकलेल्या नाहीयेत. तुम्हाला जरी दिसायला 5 मिनिटाच्या एखाद्या व्हिडिओमध्ये किंवा एखाद्या चित्रपटामध्ये शेजारी पाजारी असं जर तुम्हाला जाणवत असेल की अरे यांचं इतकं चांगलं आणि माझं का नाही, किंवा हिचा नवरा हिच्याशी इतकं चांगलं वागतो मग माझा का नाही, तर तसं नसतं. देखाव्याच्या दुनियेला कधीही भुलू नका, कारण प्रत्येकाच्या आतमध्ये एक दुःख दडलेलं असतं, जे ती व्यक्ती हसून हसून लपवण्याचा प्रयत्न करत असते. माझ्यापासून तुमच्यापर्यंत पटलं असेल तुम्हाला की असं तुम्हाला एकही घर सापडणार नाही. देवी देवतांच्या आयुष्यामध्ये सुद्धा संकटे होती, अडचणी होती, तेव्हा सुद्धा युद्ध होते, म्हणजे जे काही होतं ते सगळ्यांच्या आयुष्यात होतं. त्यामध्ये कोणीच श्रीमंत गरीब, ह्याला नको त्याला नको असं नसतं. हा, तुम्हाला वरवर दिसू शकतं की ही व्यक्ती किती सुखात आहे, हिचं किती बरं आहे, पण तसं नसतं. या सगळ्याला आपण अध्यात्माची जोड जेव्हा देतो, जेव्हा आपण सेवा करतो, देवाचे नामस्मरण करतो किंवा पूजा करतो, बघा तुम्ही, आपण 10 मिनिट 15 मिनिटं जरी देवघराच्या इथे बसून सगळी स्वच्छता केली, धूप दीप लावला, देवांना अभिषेक केला, फुलं वाहिली, की आपल्या मनामध्ये ना एक प्रसन्नता येते. आणि मला तर नेहमी वाटतं की कोणी नाही पण हे आहेत सोबत, म्हणजे महाराज आहेत, सगळे देवी देवता आहेत. आपण जे स्तोत्र मंत्र वाचतो त्यामध्ये सुद्धा आपलं आयुष्य बदलण्याची ताकद असते. जे मानतच नाहीत, जे नास्तिकच आहेत, त्यांना सांगून पण फायदा नाहीये. पण जे देवाला मानतात, ज्यांना देव आहे म्हणून आपण आहोत हे जाणवतं, किंवा आई वडील आहेत म्हणून आपण आहोत हे ज्यांना माहिती आहे, त्यांच्यासाठीच माझे व्हिडिओ असतात. बाकी नास्तिक किंवा आपल्या विरोधात बोलणारे, देवाला न मानणारे, कुठल्याही सेवांना न मानणारे, या लोकांना मी कधीही म्हणत नाही की कसंही करून माझे व्हिडिओ बघा. स्तोत्र मंत्र हे कशासाठी आहेत, कशासाठी लिहिले गेलेले आहेत, का तर याचे पठण रोज आपण करावे मनापासून. फक्त 5 मिनिटे काढून काही स्तोत्र मंत्र जर तुम्ही म्हणाल, मी म्हणते तुम्ही पण म्हणाल, तर तुमच्या आयुष्यामधले प्रॉब्लेम दूर होतील असं नाही, कमी होतील, किंवा ते फेस करण्याची ताकद तुम्हाला हळूहळू मिळेल. आणि ती ताकद एकदा आपल्याला मिळाली की नाही, की आपल्याला दुःख हलकं वाटू लागतं, समस्या लहान वाटू लागतात, आणि अर्थातच आपलं मन फ्रेश असलं की आपल्याला आपोआपच गोष्टी कराव्याशा वाटतात. त्यासाठी दररोज संध्याकाळी बघा, सकाळी आणि संध्याकाळी एक किती मिनिट तुम्हाला सांगते मी, 2 मिनिटं तुम्हाला काढायचे, सगळे मिळून 5 मिनिटं मी तुम्हाला सांगते. सकाळी 5, संध्याकाळी 5. नित्य देवपूजा झालीच पाहिजे घरामध्ये. असं नाही की देवपूजा नाही झाली, नुसते हात जोडले. देवपूजा झालीच पाहिजे. असं घर नसावं जिथं देवपूजा दिवसेंदिवस होत नाही. मान्य आहे अगदी, ते पिरियडचे 4 दिवस, सुतकाचे 13 दिवस हे सोडले आणि आपण गावाला गेलेले दिवस सोडले, तर दररोज अगदी तुम्ही थोडासा वेळ द्या, पण देवपूजा करा, देवांना अभिषेक घाला, पाण्याने धुवा, मंत्र तुम्हाला जे काही जमत असतील ते म्हणा. काही नसेल जमत, श्री स्वामी समर्थ, ओम नमः शिवाय, श्रीराम जय राम जय जय राम, ओम गम गणपते नमः, सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके, हे मंत्र म्हणत देवपूजा करा. शुक्रवारी तुम्हाला एक 5 मिनिटं काढून कुंकुम अर्चन करा. हे सगळ्या सेवा दिल्यात कशासाठी, तर आपल्याला आर्थिक परिस्थितीत सुधारणा व्हावी, माता लक्ष्मी प्रसन्न व्हावी, गुरूंना प्रसन्न करून घ्यायचे असते, तसेच लक्ष्मीला सुद्धा प्रसन्न करून घ्यायचे असते, भगवान विष्णूंना प्रसन्न करून घ्यायचे असते, म्हणजे आपले आर्थिक नियोजन बिघडत नाही, आलेला पैसा टिकून राहतो. माता लक्ष्मी ही चंचल आहे, त्यामुळेच आपल्याला तिला टिकवून ठेवण्यासाठी काही सेवा उपाय कराव्या लागतात. जसं की आपण उंबऱ्यावर हळदीचे लेपन करतो, धूप उदबत्ती करतो, रांगोळी काढतो.
ही सगळी सजावट, देखावा आपण शेजाऱ्यांना दाखवायला करतो का? मुळीच नाही. काही लोक करतात, पण आपलं सांगते की आपण कशासाठी करतो, की आपल्या घरात प्रसन्नता यावी, निगेटिव्हिटी दूर जावी, हाच आपल्या महिलांचा प्रयत्न असतो. आता उमऱ्यावरचे हळदीचे लेपन खूप शास्त्र आहे त्याच्या मागे. तुम्ही लक्षात घ्या की आता माझाही उंबरा बघा लाकडाचा नाहीये, पण सागवानी असेल किंवा कुठलाही चंदनाचा असेल, पण उंबरा लाकडाचा असणं ह्याला खूप जास्त महत्व आहे शास्त्रामध्ये. कारण लाकडामध्ये ती ताकद आहे, लोखंडामध्ये किंवा दगडामध्ये ती नाहीये. ग्रेनाइटमध्ये जी उंबऱ्यामध्ये ताकद आहे, लाकडी कुठलाही असू दे, पण लाकडी असावा ह्याला खूप शास्त्र आहे. कारण आपली निगेटिव्हिटी त्याला टच होते आणि ती तिथंच थांबते. कारण त्याच्यामध्ये आपण सोनं, चांदी, मोती हे सगळं का घातलेलं असतं, तर हे सगळं खेचून घेण्यासाठी थोडं-थोडं त्यामध्ये घालतात. अगदी कणकणभर असेल, पण ते घालतात. म्हणून शास्त्र मान्यता आहे, की उंबरा आणि देवघर हे नेहमी लाकडीच असावे. बाकी कुठलंही तुम्ही आता फॅशन आलीये म्हणून वगैरे तुम्ही विचित्र काही करू नका. तर तुम्ही फक्त आणि फक्त लाकडाचा उंबरठा आणि लाकडाचं देवघर तुम्ही घरामध्ये ठेवून बघा. तुम्हाला किती छान फरक पडेल ते मला सांगा. आता काही लोक असतात ना, ते बोलतात की काही वाईट होत नाही वगैरे. पण शास्त्र कशासाठी आहे मला सांगा, हे का सांगितलंय? जुन्या लोकांपासून तुम्ही बघा की लाकडी उंबरठ्याचं किती महत्व आहे. म्हणून ते करा. आता सकाळी आणि संध्याकाळी 5-5 मिनिटं देवपूजा झाल्यावर मी तुम्हाला 2 सेवा आज 2 म्हणजे 3 सेवा तुम्हाला आज देणार आहे. किती वेळ लागत नाही त्याला, अजिबात वेळ लागत नाही. सगळ्यात आधी श्री सूक्त म्हणायचे. तर मी माझ्याकडे ग्रंथच आहे हा छोटासा श्री सूक्ताचा. तर श्री सूक्त म्हणायचे. श्री सूक्त म्हणताना तुपाचा दिवा लावायचा छानपैकी आणि धूप लावायचा, उदबत्ती लावायची आणि हरी ओम हिरण्यवर्णाम हरिणीम सुवर्ण रजस्त्रजाम इथून आपण सुरुवात करायची ती श्री सूक्ताला. आता श्री सूक्त म्हणून झाले की महालक्ष्मी अष्टकम न चुकता 2 किंवा 3 वेळा म्हणा. कारण आता तुम्हाला दाखवते, यामध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे की एक कालम पठे नित्यम महापाप विनाशनम, म्हणजे एकदा वाचाल रोज तर पापांचा विनाश होईल. द्विकालम्य पठे नित्यम धनधान्य समन्वितः, म्हणजे 2दा वाचाल तर धनधान्यानी पूर्ण व्हाल. त्रिकालम्य पठे नित्यम महाशत्रू विनाशनम, 3 वेळा वाचाल तर शत्रूंचा विनाश होईल. म्हणजेच काय, आपल्याला पाप, धनधान्य आणि महाशत्रू म्हणजे शत्रू विनाश हे तिन्ही रोजच्या आयुष्यात गरजेचं आहे. ते कसं, तर कळत न कळत आपण माणूस आहोत, प्रत्येकाच्या हातून काही ना काही पाप घडतं. आता पाप म्हणजे कुणाला मारणं हेच पाप आहे का? नाही. तर चुकून कुणाला मूर्ख म्हटलंय, कुणाचं मन दुखवलंय, आपल्यामुळे कुणी रडलंय, आपल्याकडून कुणाला तरी उलट बोललं गेलंय, आपण कुणाबद्दल तरी गॉसिप करतोय, हे सुद्धा पाप आहे. म्हणून महापाप विनाशनम, धनधान्य तर प्रत्येकाला पाहिजे. 2 वेळचं पोटाला जेवण आणि रोजचा खर्च म्हणजे धनधान्य. आणि तिसरं आहे शत्रू. शत्रू म्हणजे काय, अगदी शत्रूचा अर्थ खूप मोठा आहे असं नाही, की मोठा शत्रू अगदी शेजारी असेल, जे तुम्हाला सतत तुम्हाला टॉर्चर करतंय, जळतंय तुमच्यावर, किंवा तुमचे कलिग्स असतील, तुमच्या ऑफिस मधले कुणी असतील, तर ते शत्रू रूपात तुमच्याशी जर वागत असतील, तर त्यांचाही आपल्या आयुष्यातून विनाश व्हावा. त्यांचा विनाश नाही, आपल्या आयुष्यातून ते नष्ट व्हावेत. म्हणून हे जे श्री महालक्ष्मी अष्टकम आहे, इतकं सुंदर आहे. याचं वर्णन तुम्ही एक शब्द नुसतं वाचन नाही करायचं, तर त्याचा अर्थ समजून घ्यायचा. नमस्तेस्तु महामाये श्रीपीठे सुरपूजिते शंख चक्र गदा हस्ते महालक्ष्मी नमोस्तुते. म्हणजे प्रत्येक ओवीनंतर आपण नमोस्तुते म्हणजे मी तिला वंदन करते असं म्हणतो. जिच्या हातामध्ये शंख, चक्र, गदा आहे, अशा त्या महालक्ष्मीला माझा नमस्कार असो. नमस्ते गरुडारूढे कोलासूर भयंकरी सर्व पाप हरे देवी महालक्ष्मी नमोस्तुते. जी गरुडावर बसलेली आहे ती सर्व पापांचा नाश करते. सर्व पाप हरे देवी. पुन्हा एकदा या माता लक्ष्मीला माझे वंदन असो. सर्वज्ञे सर्व वरदे
सर्व दुष्ट भयंकरी, सर्व दुःख हरे देवी, महालक्ष्मी नमोस्तुते. सगळ्यात दुष्ट लोक म्हणजे सगळ्यात वाईट लोक सुद्धा हिला घाबरतात, म्हणजे दुष्टांचा नाश होतो आणि दुःखांचा नाश होतो या लक्ष्मी मातेमुळे. या लक्ष्मी मातेला माझे वंदन असो. सिद्धी बुद्धी प्रदे देवी, भुक्ती मुक्ती प्रदायिनी, मंत्रमूर्ते सदा देवी, महालक्ष्मी नमोस्तुते. सिद्धी देते, बुद्धी देते, अशा या सगळ्या गोष्टीतून मुक्ती देते, अशा या मंत्रमूर्ते सदा देवी, देवीला माझे नमन असो. असं आता बरंच मोठे, सगळं मी वाचून दाखवत नाही. श्वेतांबरधरे देवी म्हणजे पांढरे वस्त्र जिने नेसलेले आहेत, नानालंकार भूषिते, खूप छान छान अलंकार घातलेले आहेत. मला याचा पूर्ण अर्थ माहितीये आणि इतका सुंदर आहे, तुम्हालाही माहिती असेल अर्थातच. तर हा म्हणायचा आहे. आणि त्यानंतर जो मी तुम्हाला आज मंत्र सांगत आहे तो सगळ्यांना म्हणायचा आहे. कुठला मंत्र आहे तो मी तुम्हाला सांगते. सोपा आहे, नित्यसेवा जे करतात त्यांना सुद्धा माहिती आहे. बघा, आपला विष्णू गायत्री मंत्र, ओम महालक्ष्मीच विद्महे विष्णू पत्नीच धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात. आता हा मंत्र म्हणजे आजच्या सेवेचं हे मेन आहे. आज मी सांगतेय, ओम महालक्ष्मीच विद्महे विष्णू पत्नीच धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात. आम्ही महालक्ष्मीचे ज्ञान प्राप्त करतो, विष्णू पत्नी लक्ष्मी हिचे ध्यान करतो, ती लक्ष्मी आम्हाला प्रेरणा देव. हा लक्ष्मी गायत्री मंत्र आहे. सॉरी, या मंत्राचा नित्य सकाळी आणि सायंकाळी दिवाबत्ती झाल्यावर देवीला हात जोडून अशा पद्धतीने तुम्ही म्हणाल, हात जोडून 8 वेळा सकाळी, 8 वेळा संध्याकाळी, तर तुमच्या आयुष्यामध्ये धनधान्य सिद्धी सर्व काही तुम्हाला प्राप्त होईल. आणि खरंच अशा या माता लक्ष्मीला आपल्या सगळ्यांचे वंदन असो. तर महत्वाची मंत्राची सेवा आणि महालक्ष्मी अष्टकम हे तुम्ही रोज म्हणा. महालक्ष्मी अष्टकम 3 वेळा म्हणा, जमलं सकाळी आणि संध्याकाळी दोन्ही वेळेस म्हणा, नाहीतर संध्याकाळी 3 वेळा म्हणा. आणि हा एक मंत्र सांगितला आता तुम्हाला, तो 8 वेळा आपल्याला म्हणायचा आहे. मी माईककडे बघते बरं का, आज माईक लावलाय तर तो चालू आहे का, तर 8 वेळा म्हणायचा. आणि मग भगवान विष्णूंचं पण नाव घ्यायचं, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः, ओम नमो, किंवा मग विष्णू गायत्री मंत्र तो म्हटलात तरीही चालेल. ही सेवा सलग करा, कधीच बंद करू नका. फक्त पिरियड आणि सुतक असेल तर आपण हे बंद करू शकतो. तर ही सेवा तुम्ही करा. करत असाल तर अजून मनापासून करा, सांगितलेल्या पद्धतीने करा. तुमच्या आयुष्यात भरभराट झाल्याशिवाय राहणार नाही, हा माझा शब्द आहे. श्री स्वामी समर्थ.